काही महिन्यापूर्वीच ही आलिया कट कुर्ती मी स्टिच केली होती माझ्या स्वतःसाठी, पण आत्ता मी घालून बोर झालेली आहे, त्यामुळे आत्ता मला याचा रियूज करायचा आहे। तर म्हटलं चला तुमच्यासोबत ही शेअर करते। तर वरची सगळी शिलाई काढून मी टॉपचा पार्ट वेगळा करून घेतला आणि नंतर याला प्रेस करून घेतले। आलिया कट कुर्ती होती म्हणून खालचा पार्ट खूप जास्त प्लीट्सने मोठा होता, त्यामुळे एकाच पार्टमध्ये माझी शॉर्ट कुर्ती बनून जाईल। आता फॅब्रिकला मी 4 फोल्ड केलेला आहे आणि लंबाई मी 30 इंच घेतलेली आहे। शोल्डर 7 इंच आणि आर्म होलची लंबाई सुद्धा 7 इंच घेतलेली आहे। आर्म होलची लाईन ड्रॉ करून घेतली आणि कमरेचं मेजरमेंट 14 इंचवर आणि हिपचं मेजरमेंट 21 इंचवर घेतलेलं आहे आणि त्यानंतर चेस्टचा 4th पार्ट आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। मग बॅक आर्म होल आणि फ्रंट आर्म होलचा शेप देऊन दिला। वेस्ट लाईन आणि हिप लाईनवर सुद्धा 2-2 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे। गळ्याची चौडाई मी 3 इंच घेतलेली आहे आणि पाठच्या गळ्याची लंबाई सुद्धा 3 इंच, पुढच्या गळ्याची लंबाई 6.5 इंच घेतलेली आहे आणि मागचा आणि पुढचा दोन्ही गळा मी गोलच ठेवलेला आहे। त्यानंतर याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि जसं ड्रॉ केलेलं आहे तसंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता यामधून एक पार्ट काढून घ्यायचा आणि फ्रंट नेक आणि फ्रंट आर्म होलची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। तर मी याची शॉर्ट कुर्ती बनवत आहे, जे की आजकाल खूप जास्त ट्रेंडमध्ये चाललेली आहे ना। आता जो पार्टचा भाग होता ना त्याची स्लीव कट करायची आहे। तर स्लीवची लंबाई मी 17 इंच घेतलेली आहे आणि स्लीवची चौडाई 8.5 इंच घ्यायची आहे। आता कॅप स्लीवची लंबाई 3 इंच घ्यायची आहे आणि 2 इंच मध्ये करून आपल्याला स्लीवचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि खालून मी 7 इंचची चौडाई घेतलेली आहे आणि अशा प्रकारे लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि मग आपल्याला स्लीवची सुद्धा कटिंग करून घ्यायची आहे। तर शॉर्ट कुर्ती शिवणं खूपच सोपं आहे आणि ज्याला कटिंग आणि स्टिचिंग येते त्यांच्यासाठी तर अगदी अर्ध्या तासातच ही शॉर्ट कुर्ती बनवून तयार होते। अशा माझ्या दुसऱ्या चॅनलवरती शॉर्ट कुर्तीच्या खूप साऱ्या डिझाईन मी अपलोड केलेल्या आहेत, तुम्हाला बघायचे असेल मला नक्कीच कमेंट करा। आणि आता जे उरलेलं फॅब्रिक आहे त्यामधून आपल्याला पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे गळ्यावर फिनिशिंग देण्यासाठी आणि त्यानंतर मागचा आणि पुढचा गळा आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे आणि मी शोल्डरसुद्धा जॉईंट करून घेतले। त्यानंतर आपल्याला जी बाही कटिंग केली होती ना ती बाही जोडून घ्यायची आहे आणि मग आपल्याला याची फिटिंग करून घ्यायची हिप लाईनपर्यंत आणि हिप लाईनच्या खाली आपल्याला याचे चाक फोल्ड करून घ्यायचे आहे, जसे कुर्तीमध्ये करतो ना त्याचप्रमाणे दोन्ही साईडवरून। आणि खालची बॉर्डर तर कुर्तीमध्ये वाढलेली होती ना, मी तशीच राहू दिली होती, म्हणून एक्स्ट्राची बॉर्डर वाढण्याची काहीच गरज नाही। खूप लवकर ही शॉर्ट कुर्ती बनवून तयार होते आणि घालायलाही खूपच सुंदर दिसते। बघा अशा प्रकारे फिनिशिंग द्यायचं आहे आणि मस्त आपली शॉर्ट कुर्ती बनवून तयार झालेली आहे आणि बघा अशा प्रकारे किती सुंदर दिसते आणि तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्लॉगमध्ये घातलेली सुद्धा बघितली असेल, पण म्हटलं चला याची कटिंग स्टिचिंग तुमच्यासोबत शेअर करूया। तर तुम्हाला हा आजचा मिनी व्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि शॉर्ट कुर्ती कशी वाटली तेही सांगा। बाय।